नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका पार पडल्या। त्यापैकी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम मध्ये जनतेने आधीच्याच राज्यकर्त्यांना कौल दिला, परंतु आंध्र प्रदेश आणि ओडिशात परिवर्तन घडवून आणले। या परिवर्तनाने रालोआच्या खात्यात 2 नव्या राज्यांची भरती झाली। आंध्र प्रदेशमध्ये याआधी जगन मोहन रेड्डी यांचे सरकार होते। त्यांचा पक्ष कोणत्याही आघाडीत सामील नव्हता। ओडिशात गेल्या 24 वर्षांपासून नवीन पटनायक यांची सत्ता होती। कधी त्यांनी भाजपच्या मदतीने तर कधी स्वतंत्रपणे निवडणुका जिंकल्या। वर्तमान स्थितीत ते देखील केंद्र स्तरावरील कोणत्याही आघाडीत सामील नव्हते। दीर्घकाळ राजकीय विजनवासात राहिल्यानंतर चंद्राबाबू नायडूंनी यावेळी आंध्र प्रदेशात मोठा विजय प्राप्त करत सत्ता हस्तगत केली। चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम, पवन कल्याण यांचा जनसेना आणि भाजप या आघाडीने आंध्र प्रदेशमध्ये जोरदार प्रदर्शन केले। या आघाडीने एकूण 175 पैकी तब्बल 164 जागांवर विजय प्राप्त केला। अपेक्षेप्रमाणे चंद्राबाबू नायडू यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली। नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यांच्या सोबतच जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। चंद्राबाबूंचा राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या त्यांच्या मुलाने नारा लोकेशनेही मंत्री म्हणून शपथ घेतली। विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्कमध्ये राज्यपाल अब्दुल नजीर यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शपथ दिली। बुधवारीच ओडिशामध्येही नव्या सरकारचा शपथविधी पार पडलाय। ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे। मोहन चरण माझी यांनी बुधवारी राज्याचे 15वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंगदेव आणि प्रभाती परिदा यांनीही शपथ घेतली। लोकसभा निवडणुकीतही प्रथमच भाजपने येथे मोठा विजय नोंदवला आहे। राज्यातील 21 जागांपैकी भाजपाला 20 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे। ओडिशाला 24 वर्षांनंतर आदिवासी मुख्यमंत्री मिळालाय। 2 नवे राज्य रालोआच्या यादीत जोडले जाणे ही भाजपसाठी लोकसभा निवडणुकीतील निराशादायक प्रदर्शनावर हलकी फुंकर नक्कीच ठरली आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।